सर्वप्रथम सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जर्मनीतली दिवाळी ही आता मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमाशिवाय आपल्याला अपुरी वाटते असं मला वाटतं, तसंच तुम्हालाही नक्कीच वाटत असेल. महाराष्ट्र मंडळ कार्लसरूहे हे नेहमीच काहीतरी हटके प्रोग्राम घेऊन येत असतात आणि दिवाळी पहाट हा एक फील देणारा आजचा इथला कार्यक्रम हाही त्याचीच एक झलक आहे. ह्याच्या पुढे आता आपण जे काही कार्यक्रम बघत असतो तर तेही याच धाटणीवरचे असणार आहेत. तर या कार्यक्रमात आता पुढे मी गंमत खेळ म्हणजे थोडे गमतीशीर खेळ सादर करण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे. ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ कार्लसरूचे मनापासून आभार. एक छोटीशी पूर्वसूचना द्यायची आहे. मागच्या आठवड्यामध्ये जरा सर्दी खोकल्याने आजारी होते मी, करोना नव्हता नशीब, पण मधूनच काही जर खोकला वगैरे आला तर किंवा आवाज थोडासा खराब वाटला तर कृपया सांभाळून घ्यावे ही विनंती. त्यानंतर आता वळूया आपण की दिवाळी म्हटलं की आपण नेहमीच आपली पिढी जी आहे तर जेन एक्स आणि मिलेनियल्स तर आपण नॉस्टॅल्जिक होतो आणि आपल्याला जुन्या आठवणी यायला लागतात भारतातल्या. पण त्या आठवणी नुसतं आपण रमत नाही तर आपण जर्मनीमध्ये सुद्धा आपली भारतातली जी दिवाळी आपण जसे साजरे करायचो तशी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याबरोबर आपली पुढची पिढी सुद्धा आहे तर आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण या आठवणी तयार करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण आज सगळे इथे एकत्र जमलो. तर आता काही जणांना आठवत असेल की आपल्या वेळेला सुद्धा दिवाळीमध्ये काही थोडे गेट टुगेदर्स असतात किंवा मित्रमंडळींशी भेटून मग त्यांच्याशी बरोबर काहीतरी मजा करायच्या, काही खेळ खेळायचे, असेही काही कार्यक्रम होत असायचे. तर त्याचाच एक फील देण्याचा प्रयत्न करते. आणि अर्थातच एक मला मोठे आभार सुद्धा मानायचे सगळ्या लहान मुलांचे इथे, कारण आज त्यांनी अतिशय शांतपणे बसून पूर्ण कार्यक्रम सुंदर रीतीने ऐकलाय आणि आपल्या आईबाबांना ऐकून दिलाय. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि लहान मुलांपासूनच आपण सुरू करतोय. तर आताचा जो खेळ आहे त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक कॅटेगरीच्या आधी मी तुम्हाला त्याची माहिती देईनच, पण पहिला जो कार्यक्रम आपण सुरू करतोय तर तो लहान मुलांसाठी आहे. तर ज्या ज्या लहान मुलांना याच्यामध्ये उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी हात वर करावा, म्हणजे मग हर्षल किंवा मिथून माईक घेऊन तुमच्याकडे येतील आणि तुम्ही बरोबर उत्तर दिलं की तुम्हाला चॉकलेट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, तर तयार आहात? लहान मुलांनी म्हटलंय मी, म्हणजे ऍक्च्युली जेन अल्फाबद्दल बोलते मी, म्हणजे 2012 नंतर जन्मलेली मुलं. तर माझा पहिला प्रश्न आहे की सगळ्यांना इथे सिनेमे बघायला आवडत असतातच, लहान मुलांना सुद्धा आवडत असतात. तर मला 3 सुपर हिरोची नावं कोण सांगेल? पहिला हात वर झालेला आहे, पहिला हात वर झालेला आहे. बाळा तू पहिल्यांदा तुझं नाव सुद्धा सांग आणि मग उत्तर दे. फरहान. नाईस. फरहान तावडे. ओके. सुपरहीरो. स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्न मॅन. मस्त. त्यानंतरचा प्रश्न आहे की बर्थडे पार्टी ही तर सगळ्या मुलांना आवडीचीच असते, त्यामध्ये सापडणाऱ्या 3 गोष्टींची नावं सांग. कोण सांगू शकेल? बर्थडे पार्टीमध्ये ज्या असतात गोष्टी. कोणाला सांगायला आवडेल? बर्थडे पार्टीमध्ये कोणत्या गोष्टी दिसतात? 3 गोष्टी. भरपूर गोष्टी असतात. अच्छा, आज एकदम ऍक्टिव्ह आहे. मस्त, हरकत नाही, तू सांगू शकतोस पुन्हा. तीन गोष्टी पाहिजे. कॅन्डल्स. वाव. केक. आणि बलून्स. वाव, मस्त.
बाकीच्या मुलांना जरा बघा, त्याला 2 चॉकलेट्स मिळाली आहेत आता. कोणाला पाहिजे चॉकलेट्स? आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे खरं म्हणजे, थोडासा विचार करायला लागू शकतो. मला 3 प्लॅनेट्सची नावं हवी. आपल्या सोलार सिस्टीम मधल्या 3 प्लॅनेट्सची नावं हवी. मस्त. व्हेरी गुड. आधी नाव सांगा. Anira, Saturn, Mars and Jupiter. नाईस, व्हेरी गुड. आणि या कॅटेगरीतला आता हा शेवटचा प्रश्न आहे. ओके, मला 3 गोष्टी हव्या आहेत ज्या तुम्ही स्पूननी खाता. कोणत्याही 3 गोष्टी चालतील. येतोय का हात वरती? येतोय तिकडे मागे? आई बाबांनी मदत केली तरी चालेल, काहीच हरकत नाही. खूप छोटा आहे, त्याला अजून बोलता येत नाही तरी. ओके, Soup. व्हेरी गुड. Muesli. कठीण आहे ना? Ice cream. व्हेरी नाईस. तर बच्चे कंपनीने छान सुरुवात केलेली आहे आणि मस्त मस्त पटापट उत्तरं दिलेली आहेत. आता पुढचा नंबर आहे जेन झीचा आणि मिलेनियल्सचा. हल्ली आपण सगळेजण कोणतेही गेम्स खेळायचं म्हटलं की आपल्याला आठवतं मेंटीमीटर नाहीतर काहूट. पण आज माझा त्याकडे ते वापरायचा असं माझा इच्छा नव्हती, कारण मला हवं होतं की तुम्ही सगळ्यांनी एकतर स्वतः इथे बोलून विचार करून आणि स्क्रीनमध्ये न बघता इतरांशीही गप्पा माराव्यात. तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता एक असा संवादरूपीच क्विज घेऊया. पण आपल्यापासून स्क्रीन आणि व्हॉट्सॲप आता हे काही सुटणं शक्य नाही. तर आता मला तुमच्याकडनं काही शॉर्ट फॉर्म्स मी देणार आहे. मला त्याचे लॉंग फॉर्म्स हवे. ओके, जे कोणी येईल, म्हणजे मी असं अजिबात रेस्ट्रिक्ट करत नाहीये. जेनझीलाच हे येणार आहे, मिलेनियल्सला येणार नाहीये, बिकॉज आय रिअली बिलीव्ह इन यू. प्रत्येक जण ते तितकेच वापरत असतं. तर सुरुवात करूया पहिल्या शॉर्ट फॉर्म पासनं. अगेन बक्षिसं आहेत, म्हणजे चॉकलेट रूपी बक्षीस आहे. तर पहिला शॉर्ट फॉर्म आहे TTYS. हरकत नाही, हरकत नाही. पटकन, एकदम पटकन. अरे इथेही आला होता हर्षल हातवरती. पटकन. करेक्ट. नाईस. आपण नवीन आता फॉर्म करूया ना इथून. एक्झॅक्टली. त्याच्या पुढचा आहे RT. कोणी वापरतं? इकडे सुद्धा आहे, इकडेही आहे. रिअल टाइम असं मला दिलं गेलं होतं. पण मिळू शकेल, चॉकलेट मिळू शकेल, काही हरकत नाही आहे. You can retweet it. पुढचा आहे CTN. This is tough. CTN. Thank you. You don't get chocolates for the next 2 years. Yeah, sure, Sheetal. Sunil nahi. Can't talk now. Perfect. Very nice, Sheetal. Very good. Can you say it? Can't talk. That's her favorite. Very good. Nice.
आतापर्यंत सुनीलला वाटत होतं की ती असेच पाठवते CTN नाव यू नो. एक्झॅक्टली. सुनीलच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह दिसलं होतं मला CTN, आणि जेव्हा की शीतलचा हात एकदम पटकन वरती होता. व्हेरी गुड. आता पुढचा शॉर्ट फॉर्म आहे HTH. कोणी ऑफिसमध्ये वापरतं का? HTH. तिकडे मगाशी हात वरती होता, मगाशी मिळाली नाहीये संधी, त्याच्यामुळे आता नक्कीच उत्तर द्यायचं. मी मगाशी रिट्वीट नाही केलं म्हणून ऍक्च्युअली मिळाली चॉकलेट. हॅपी टू हेल्प. That is also true. Hope this helps. But perfect. Very good. Helps. आणखीन एक आहे EOS. EOS. Getting tougher. EOS. That is correct. End of story. End of story. That's it. That's it. I mean, that was the last question in this category. That was the end of story. Okay. Perfect. In IT, it is end of support. Okay. आता पुढचा जो आहे 3च आहेत ऍक्च्युली त्याच्यामध्ये प्रश्न, पण त्याच्यासाठी बक्षीस आहे का नाही बघता येईल, आपल्याला ठरवता येईल. कारण जर एकापेक्षा जास्त लोक निघाले तर असं होऊ नये की आपल्या पुढच्या कॅटेगरीतल्या बक्षिसांसाठी आपल्याकडे चॉकलेट्स उरणार नाही. तर त्याच्यामुळे फक्त हात वर करून दाखवलं तरी चालेल. तर या खेळाचं आता नाव आहे चेक युअर बॅग्स किंवा चेक युअर पॉकेट्स. कोणाकडे 10 युरोची नोट आहे? ओ माय गॉड, भरपूर जणांकडे. संपदा 50. हरकत नाही. फोनचा चार्जर कोणाकडे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. End of story. आणि लिपस्टिक सांगते मी, पण स्पेसिफिक ब्रँड सांगते मी. कोणाकडे आहे का लोरियलची लिपस्टिक आहे का कोणाकडे? ओ माय गॉड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता मी पुढच्या कॅटेगरीकडे वळतीये. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच 5 सेकंड रूल गेम असतो आपला. तर इथे मी टायमर घेऊन बसत नाहीये, पण एक्सपेक्टेड आहे की पटकन तुम्ही उत्तर द्याल. तर आधी मी प्रश्न सांगते मे बी, का आधी कोणाला हात वर करायचा आहे? एनिथिंग इज ओके. कोणताही प्रश्न घ्यायची तयारी ज्याची असेल त्यांनी हात वर केला तरी चालेल. हां, परफेक्टली फाईन. येस येस. 5 सेकंड रूल गेम आहे हा. मला 3 वर्ड्स हवेत, दोज रायमिंग विथ रन. नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मगाशी आपला विषय निघाला होता, तर मला आता 3 आईस्क्रीमचे फ्लेवर्स हवे, पटकन हवे. आज पण बहुतेक बाहेर आईस्क्रीम्स नाही आहेत असं मला वाटतंय, त्याच्यामुळे हरकत नाही. पटकन उत्तरं दिली त्याच्याबद्दल छान वाटलं ऐकून मला. आता मला हवे 3 डिस्नी मूव्हीज, पटकन 5 सेकंदात. मोठ्याने हरकत नाही. तू हात वर कर, तुला चॉकलेटही मिळेल. अच्छा, मी तू मागे गेलाय वगैरे. नाही, पाऊल वेगवेगळे पाहिजे. 1, 2, 3 एकच झाली. मला वाटतं इथे सुद्धा पुढे हात वर होता. Iron Man 1, 2, 3 was his answer. So if you have any chocolate, please give it back. Absolutely. Yes. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता मला पुढच्या प्रश्नात 3 अशा गोष्टी हव्या आहेत ज्या आपल्याला शॉपिंग सेंटरमध्ये दिसतात. कोणत्याही शॉपिंग सेंटरमध्ये. इट्स व्हेरी जेनरिक. पटकन हवे. 5 सेकंद संपले. 5 सेकंद संपले.
डझंट मीन हा व्हॉलंटियर करतो सो दॅट यू शुड नॉट पार्टिसिपेट. गो अहेड. शॉपिंग सेंटरमध्ये दिसणाऱ्या मिळणाऱ्या 3 गोष्टी. परफ्यूम, बॅग्स आणि ज्वेलरी. ओ माय गॉड, म्हणजे तू सगळं बायकोला जे घ्यायचं असतं त्याच गोष्टींची नावं सांगितलीस. व्हेरी नाईस. हो, कारण Very nice. की शॉपिंग सेंटर मध्ये जाणं फक्त तिच्यासोबतच होतं. तर काय म्हणणं आहे रश्मी? इस बात पे चॉकलेट हो जाए. थँक्यू. नाही बीवी को चांगलं ट्रेन केलं रश्मी. आता मला 5 सेकंदामध्ये हवे 3 गोष्टी ज्या आपल्याला ऑफिसमध्ये सापडतात. मोठ्याने सांगितलं तरी चालेल. लॅपटॉप, माउस, कीबोर्ड. बर, नाईस. कल से चॉकलेट भी होगा ऑफिस में. व्हेरी गुड. आता पुढची कॅटेगरी आहे फाइंड समवन, म्हणजे ओळखा पाहू. तर मी एक स्टेटमेंट सांगेन, त्याच्यामध्ये जे त्या कोणाच्या बाबतीत खरं असेल तर त्यांनी हात वर करायचा आहे. इथल्या कोणाचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असतो? ओ माय गॉड, ओ माय गॉड. वाव, दॅट्स नाईस. पण तरी बरेच जण सापडलेत आपल्याला नोव्हेंबरमध्ये वाढदिवस. नंतर मला आता हवंय कोणाकडे पाळीव प्राणी म्हणून एक मांजर आहे. कोणाहीकडे नाही? ओ ओके, नाईस. मिळू शकतं मग चॉकलेट. What's the name? Sushi. Sushi, okay. You have any Japanese friends? No, I hope not. इथल्या कोणाकडे पांढऱ्या रंगाची कार आहे? नाईस. ऍटलीस्ट एक कार निघाली. व्हेरी गुड. आणि आता शेवटचा प्रश्न या कॅटेगरी मधला. कोणाच्या नावामध्ये जे इंग्लिश मध्ये स्पेल केलं की 6 अक्षर आहे? भरपूर जण आहेत. नाईस. ओके, आता आपण काय नाव? अच्छा. आता आपली पुढची कॅटेगरी आहे की इथे मी काही चिट्स बनवून ठेवल्या आहेत. तर त्यामध्ये लिहिलेलं आहे काय करायचंय किंवा काय सांगायचंय. तर ज्या कोणाला ते घ्यायचे असतील, चिट्स घ्यायचे असतील, तर त्यांनी हर्षलला बोलवा आणि मग त्यामध्ये वाचून उत्तर सांगा. हर्षल तूच काढणार? माईक माईक. अरे यार, हे नाही. बर काय कोणताही त्यातला एक सांग मला, कारण आपल्याकडे इथे जेन्सी सुद्धा आहेत जे गाऊ शकतील मे बी. पहिला प्रश्न बिली आयलिश कोण आहे माहिती आहे? मला पण ते बिली आयलिशचं गाणं कोणाला येईल का? गाता येईल? परफेक्ट. मग हरकत नाही. यू कॅन जस्ट नेम इट. इट्स ऑल्सो परफेक्टली फाईन. No, it's okay. You can name it. Perfectly fine. Our first song, You Should See Me in a Crown. Okay, it's right. I don't know. It's right. मला असं वाटतं तू त्याला अजून एक मे बी चान्स देऊ शकतोस. पण अजून एक इंग्लिश आहे हा त्याच्यामध्ये. आता पुढचं मग नाही म्हणता येणार.
काय काय आहे? गाणे म्हणा. एक सेकंड, फर्स्ट ऑफ ऑल ओपी अय्यरनी ओपी नाही आहे. ओके ओके ठीक आहे. ओपी नय्यर, हू कॅन सिंग अ सॉन्ग ऑफ ओपी नय्यर? कोण? अंजली. होले होले बालमा धीरे धीरे साजना चलो मेरी साजना हम भी पीछे हैं तुम्हारे जरा होले होले चलो मेरी साजना हम भी पीछे हैं तुम्हारे. मस्त, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता पुढचा व्हॉलंटियर. नेक्स्ट 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 शीट. आता कोणाला घ्यायचं आहे? हर्षल इथे पुढे. तो हिंदी का गा लो, कोई दिवाली का कोई भी चल. दिवाली सॉन्ग. दिवाली सॉन्ग. काय काय लिहिलंय? मराठी गाणे हिंदी. ही इज नॉट. ओके ओके. अरे दिवाली इंस्टाग्राम पे चलते रहते हैं. भी आज का कोई भी गाना गा दो इंस्टाग्राम पे. आई दिवाली गई दिवाली. हाँ चलो चेंज दसरा काय. त्यामुळे ऍक्च्युली हिंदी गाण्यांचे सुद्धा चिट्स आहेत, पण नेमके आता मराठीच आलं तर काय करायचं? गाना गाना राग के ऊपर. दूसरा चलो लेट मी ट्राय. युअर लक. अभी नो एक्सक्यूज. हिंदी गाना चाहिए. मौसम. मौसम वर्ड होना चाहिए. मौसम. टिप टिप बरसा पानी. मौसम चाहिए था. मौसम है कहीं से मुझको ऐसे ढूंढ लाना. मौसम है. लेकिन एक चॉकलेट क्रिएटिविटी के लिए बनता है. नेक्स्ट आता कोणाला घ्यायची? तू पण एक और एक फ्री आहे. हिंदी आणि दिल. ये दिल. 3 तो गाने पड़ेंगे. 5 सेकंड रूल वाला नाही आहे. ये दिल दीवाना. दिल शब्द कुठेही आला म्हणत तरी चालेल. ये ना दीवाना है ये दिल. दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल. मोठ्याने वाचतेस का? हिंदी चित्रपटातील एक गाणे म्हणा. गुरु. गुरु बिल मधलं. गुरु सिनेमातलं कोणतंही एक गाणं म्हटलं तर चालेल. चिट्ठी बदल, चिट्ठी बदल.
बीच है कोसा है बारिश का मौसा चल 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 नारे नारे मस्त मस्त मस्त, व्हेरी गुड. ओके, आता पुढे कोणाला घ्यायचंय? मराठी गाणे चांदणी. चांदणी या शब्दावरून किंवा सुरू होणारच असं नाही, पण हा शब्द येणारं एक गाणं आहे. चांदणी शिंपीचं तेवढंच येतं. तेव्हा नाहीतर मग असं मराठी ह्याच्यामध्ये चांदणी ओ मेरी चांदणी. माईक हवा मिथून, ते माईकवर झालं पाहिजे. मराठी वर्जन काही हरकत नाही, हिंदी का हरकत नाही. चालेल, येत आहे मराठी येत आहे. चांदणी लिहिलंय पण आहे. ओके कम. अगं चटक चांदणी चटणी काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी कशी चांदणी चमचम नभी अहो राजीवा ला 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 भरण अहो राजीवा गावात होईल शोभा हे वागळं भरण. व्हेरी गुड, मस्त मस्त. अजून थोड्याशा आहेत चिट्स आणि थोडीशी चॉकलेट सुद्धा आहेत अजून. कोणाला घ्यायचं आहे? घे म्हणजे नाव नाही घ्यायचं. कोणाला घ्यायची इच्छा असेल तर घेतलं तरी चालेल. जमतंय मराठी गाणं माती ते येणार. ओल्या मातीत माती काळ्या काळ्या आहे. काळ्या मातीत मातीत व्हेरी गुड. इकडे या साईडला टिपण चालल्याशी मतलब आहे. नाही, माती असल्याशी मतलब आहे. ओली असं नाही तर काही असं नाही. इधर काय आलंय? हिंदी गाणं गायचं जिंदगी. बहुत सारे एकच आहे. याद आ जाए. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. फूल खिलते हैं लोग मिलते हैं, फूल खिलते हैं लोग मिलते हैं. पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से मिलते नहीं. कुछ लोग जो यूं बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. एक बार चले जाते हैं जो दिन सुबह और शाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. गाणं विसरला होता, घरी जाऊन म्हणाला असता जिंदगी के सफर में. आता कोणाला घ्यायचे आहेत बघा, अजून चीज भरपूर आहेत आपल्याकडे. माईक
आधी वाचून दाखवते कुठला आहे रे काय वाचून दाखव दुसरं काय आलंय आणखीन एक गाणं दिवाळी दुसरं चॉकलेट घेऊनच राहणार. मराठी संगीतकाराचे गाणे म्हणा सुधीर फडके. नाही काम करूया ऍक्च्युली लेट अस कीप इट. तुला कुठलं जे गाणं हवं ते म्हण ऍक्च्युली खरं ठीक आहे ठीक आहे. एक्सपेक्टेड होतं की हिंदी केसरियाच पाहिजे. ओके ओके ठीक आहे गुड 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 संगीत ओके नो प्रॉब्लेम. सुधीर फडके तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू कामिनी तीच तू कामिनी. सुंदर सुंदर. इतकी दिवाळीवरनं म्हणतेस ना मराठी कारण ती आपली चिट राहिली होती. हां माईक लागेल. लक्षदीप हे उजळले घरी दारी रंगली सडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. सुंदर. खुशी चैत्र चैत्र अरे हा चेंजी आहे. मी घात टाकली संसाराची मी लाज टाकली मी घात टाकली. बर ज्वालीत पिनार अंगमोळीत चालती हिरव्या रानात हिरव्या पानात रानात. त्याच्यावर एक साबित होता ऍक्च्युली की कुठलंही जेवण असू दे चॉकलेट साठी आधी हात पुढे येतो असं आहे. तू परत नाही बघितलं. ठीक आहे. नाउ वी आर युज्ड टू इट. बायकेचे मराठी गाणे म्हणा पद्मजा पद्मजा आणि जोगळेकरांचं एक मराठी गाणं म्हणता येईल का? मधुरा अरे क्या बात. असरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. सुंदर. आता हा तिसरा चान्स आहे ना. अभी आना चाहिए बस. क्या है हिंदी संगीतकाराचे गाणे म्हणा विशाल शेखर. कोणत्याही क्रिकेट मधलं चालेल.
कोई प्रॉम्प्ट करो एक तो अगर कोणाला हे करायचं दिल में मेरे दर्द कवितेमधले येतात किंवा ओम शांती ओम तेच म्हटलं ओम शांती ओम किंवा अंजना अंजनी हे एकदमच नंतरचे आहे. ओम शांती ओम पण माहित नाही म्हणतोय नाही ते ऍक्सेप्ट नाही होणार ते माहित नाही असं 2007चा आहे सिनेमा ओम शांती ओम. शेखरचं एक मराठी गाणं आहे शेखरचं मराठी गाणं हरकत नाही चालेल. साजणी नवतन बदाटून आले बावरे मन झाले तू ये ना साजणी साजणी चढतो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शा समछंद तू ये ना साजणी. मस्त मस्त. अजून आहेत ना थोडेसे बाकी. किती आहेत हर्षल? लास्ट किती आहेत मोज एकदा म्हणजे मला वाटतं 4-5 लास्ट 4 लास्ट 3 लास्ट 4 सो गाइस लास्ट 4 ट्राय योर लक. हे याच्यासाठी आहे हिंदी गाणे सफर. and not English suffer huh? के सफर में गुजर जाते वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते. आता शेवटचे 3च उरलेत ना. आता ऑर्गनायझर्स गायकाचे हिंदी गाणे म्हणा जावेद अली. अरे वा माहितीये का? अरे बापरे माहिती होतं. तेरी झलक जब तक है जान तेरी श्रीवल्ली 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 पण आहे ना. तेरी झलक सुनीलला येत आहे ना. Sing any one song of Taylor Swift. Swifties. Guys, Taylor Swift, Taylor Swift, Taylor Swift. Swifties. Taylor Swift. Swifties. Taylor Swift got. No, Taylor Swift. Maybe you can just name a song. That's also fine. Arey, 2 chocolates. Taylor Swift. First of all, who is Taylor and who is Swift? I have no idea. Anyone here? सबने टेलर स्विफ्ट ही चाहिए अभी के लिए तो. टेलर स्विफ्ट ऐसे ही आता है. This is at least better than me not knowing about Taylor Swift. Please don't chocolate here. आता शेवटची आहे ना बहुतेकची. Okay, one last. 4 chocolates. Kisko? Better half. No, seriously, one last. You want? One last. This side has never spoken. मिथून मला अच्छा ओके. मिथून मला असं वाटतं इकडे सुद्धा एक हात वर झाला होता. ठीक आहे. मी आता हे ऍक्च्युअली आय विल जस्ट रीड इट देन एनीवन हु इज इंटरेस्टेड कॅन टेल अँड जस्ट गो अहेड. गायकाचे हिंदी गाणे म्हणा फ्रॉम SP बालसुब्रमण्यम. साथिया तूने क्या किया बेलिया ये तूने क्या किया मैंने किया तेरा चॉकलेट का इंतजार.
anyone wants to sing any song? Anyone? No. Anyone wants to sing any song? No cheats, nothing. किसको कोणाला म्हणायचं काय गाणं? Just say. तुला ऍक्च्युअली ना ती चिठ्ठी मी लिहून देतो आता. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, त्यानं सगळ्यात केलं या राडा. थँक्यू. अरे वा, मस्त गुड. थँक्यू संपदा. परफेक्ट. सो दॅट वॉज द एंड ऑफ इट. तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिलात आणि अगदी हिरहिरीने हातवर केलेत, त्यासाठी धन्यवाद. तर आता असं मला वाटतं की खाण्याचे स्टॉल उघडलेले आहेत, त्याच्यामुळे आता मी